लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडागर्दीच्या विरोधात काँग्रेसने बारामती या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे। बारामती आणि राऊरी या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही आमच्या मित्रपक्षाने उमेदवार न दिल्यास आम्ही उमेदवार देऊ या भूमिकेच्याच अनुषंगाने आमची तिथली उमेदवारी आहे। आणि लोकशाहीला वाचवण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाची गुंडागर्दी ही बाजूला ठेवून निवडणुका अनपोज करण्याचा भारतीय जनता पक्षाचा एक विकृत पॅटर्न जो 5 महिन्यापूर्वी गाजला होता, त्यावेळेस आपण सर्वांनी मिळून त्याच्यावर टीकेचं झोन उठवलं होतं। कुठे कॉलर पकडून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये विड्रॉल झाले, कुठे आर्थिक व्यवहारातून झाले आणि अशा वेळेस निकोप वातावरणामध्ये लोकशाहीच्या सोहळा म्हणून आपण निवडणुकांकडे बघितलं गेलं पाहिजे होतं। ही जी भूमिका होती त्याच भूमिकेवर आम्ही आज ठाम आहोत। साताऱ्याच्या प्रकरणात मित्रपक्षांच्या मंत्र्यांना ठोकून काढण्याचं, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदारांना, जिल्हा परिषद सदस्यांना मतदानाकरता न जाण्या इतपत आता भारतीय जनता पक्षाची बदल गेलेली आहे। त्यामुळे आमची ही लढाई लोकशाहीच्या अनुषंगाने आहे आणि या सर्व निवडणुकीच्या अनुषंगानं एवढा आग्रह हे मुख्यमंत्री महोदय धरताना दिसतात आहे। त्यांना मला सांगायचं आहे की एवढा आग्रह आणि एवढं लक्ष जर आपण अजित पवार साहेबांच्या अपघाताला घातपात आहे का अपघात आहे या संदर्भात जर दिलं असतं, तिथला ब्लॅक बॉक्स का मिळत नाही या अनुषंगाने चौकशी केली असती तर अधिक बरं झालं असतं। आमच्या उमेदवारांनी, बारामतीच्या उमेदवारांची भूमिका घेतली आहे ती पक्षाची भूमिका आहे। जर ते त्या ठिकाणी गुन्हा नोंदवत असतील तर जरूर आम्ही आमच्या एकंदरीत मागणीचा पुनर्विचार करू। त्यांच्या वक्तव्यावर कुठेही जास्ती बोलण्याची आवश्यकता नाही, कारण हा थेट आता परिपक्वतेच्या अनुषंगानं, प्रगल्भतेच्या अनुषंगानं हा मुद्दा स्थिरावला आहे। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की बारामतीमध्ये दीर्घकाळ जवळपास 40 वर्ष त्या ठिकाणी आमचा उमेदवार लढलेला नाही। असं असताना आमचे त्या ठिकाणी कार्यकर्ते असणे, आमचे तिथे नेते असणे, आम्हाला तब्बल 6 लोकांनी अर्ज मागणे ही भूमिका असेल। आणि एवढंच नाही तर बारामतीसारख्या शहरात त्या मध्यवर्ती ठिकाणी आमचं काँग्रेसचं कार्यालय आहे, त्या कार्यालयाला नियमित त्या ठिकाणून कारभार चालतो। त्यामुळे आमची काँग्रेस ही बारामतीतही जिवंत आहे, तिचा डाऊनफॉल होण्याचा कुठेही प्रश्न नाही। आणि सविनय राजकारण करणं हा काँग्रेसचा असणारा एकंदरीत मूळ गाभा आहे। त्यामुळे आम्ही कोणाला नष्ट करण्याच्या अनुषंगानं, इतर करण्याच्या अनुषंगानं आम्हाला ती भूमिका मान्य नाही। पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिल्या मंत्रिमंडळात गैर काँग्रेसी 6 लोकांना मंत्रिमंडळात थेट स्वरूपात स्थान देत असताना सर्व विचारधारा या जिवंत राहिल्या पाहिजे आणि नागरिकांना कोणती विचारधारा योग्य आहे हे ठरवण्याच्या अनुषंगाने अधिकार दिला पाहिजे। ही असणारी जी भूमिका आमची काँग्रेसची होती तीच आजही आहे, तोच आमचा वारसा आहे आणि तेच आमचे संस्कार आहेत। मोठा भाऊ कसा आहे, मोठ्या भावांचं काय वर्तन आहे, मोठा भाऊ साताऱ्यामध्ये कसा वागला, मोठा भाऊ हा अपघाताची चौकशी का होऊ देत नाही, या देखील बाबीचा प्रश्न हा कोणीतरी त्यांना विचारला पाहिजे। 3 वाजतापर्यंत अंतिम मुदत आहे, तुमचा उमेदवार माघार घेणार काय? नाही, आम्ही वैचारिक भूमिकेतून लढत आहोत आणि आमची भूमिका ही सर्वश्रुत आहे। आम्ही लोकशाहीच्या अनुषंगाने पुढे चाललेलो आहोत। अजितदादांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे, त्याचं दुःख आम्हालाही आहे आणि त्यांच्या एकंदर असणाऱ्या सहानुभूती आमच्या जवळ पण आहेत। आम्ही अटी शर्तीवर काम करणारे लोक नाहीत आणि त्यामुळे आमच्या अटी शर्ती असण्याचा प्रश्नच नाही। आम्ही एका विशिष्ट राजकीय आणि वैचारिक भूमिकेतून सुसंस्कृत पद्धतीने पुढे जातो। रोहित पवार पण म्हणत आहेत की माघार घ्यावी काँग्रेसने, त्यांची भावना आहे, ती भावना व्यक्त करतात आहे। आणि रोहित पवारांचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर आता कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी बोललं पाहिजे, ही देखील आमची उलट मागणी आहे। पण ते असं म्हणत आहेत की ते तुमच्याशी संवाद साधतील, ठीक आहे, तो त्यांची पवार पक्षाकडून तुमच्याशी संवाद साधला जाईल आणि माघार घेतली। ठीक आहे, त्यांचा संवाद साधल्यानंतर काय त्याच्यावर उत्तर द्यायचं दिला संवाद साधलाय जे नाही भारतीय जनता पक्ष खोटारडी आहे। भारतीय जनता पक्ष हे विनाकारण अशा आवाज उडत आहे। भारतीय जनता पक्षाने कोणत्याही आमच्याशी बोलण्याचा हा प्रश्नच नाही आणि कोणी संपर्क साधलेला नाही। थँक्यू बारामती में जो हम लड़ रहे हैं उसका कारण जो वैचारिक भूमिका है, भारतीय जनता पार्टी जो है ये वोट चोरी जैसे तमाम मुद्दे के साथ चुनाव जीतती है। इतना ही नहीं तो नगरपालिका, महानगरपालिका और जिला पंचायत के चुनाव में उन्होंने जबरन विड्रॉल करना, जबरन जो है व्यवस्था को हाथ में लेते हुए चुनाव अनपोज करना, इस प्रकार से जब घटनाएं 3, 4, 5 महीने पहले जब हुई थी तब सभी ने उसकी कड़ी निंदा की थी और एक हेल्दी वातावरण में, निकोप माहौल में
देश का चुनाव संपन्न होना चाहिए। ये जो एक आम राय और आम सहमति और एक संवैधानिक भूमिका रही थी, आज इसका ही निर्वाह करते हुए हम भारतीय जनता पार्टी के गुंडागर्दी के खिलाफ में हम यहाँ पर उपचुनाव लड़ने जा रहे हैं। नहीं, क्या आप आखिर तक चुनाव में बने रहेंगे? हमारी भूमिका जो है राजनीतिक स्वरूप की है। यहाँ हम जो चुनाव लड़ रहे हैं उसमें हम हार जीत से भी बहुत बड़ा हमारा वहाँ चुनाव लड़ने का कारण है। एक लोकशाही, एक गणतंत्र, लोकतंत्र को मद्देनजर हम ये चुनाव लड़ रहे हैं। हम किसी आविर्भाव में नहीं, हम किसी चैलेंज की भूमिका में नहीं, हम कोई धोस धमकी के साथ भी नहीं, हम विनम्रता के साथ और वैचारिक भूमिका के साथ इस चुनाव मैदान में हैं। आपकी मांगे अगर मान ली गई, आपने कहा कि अजित पवार के केस में एफआईआर दर्ज हो तो आप देखो, ये हमारे कैंडिडेट ने जो पार्टी की जो भूमिका रही थी उस भूमिका के तहत उन्होंने ये खुला चैलेंज जो दिया है, उस चैलेंज का हम समर्थन करते हैं। और ये जो एफआईआर है वो पहले सेशन दर्ज करे, उसके बाद इसका जवाब देना उचित रहेगा। एनसीपी की तरफ से कोई बातचीत हुई क्या शरद पवार की पार्टी से, या फिर एनसीपी अजित पवार की पार्टी से या बीजेपी से आपसे संपर्क करने की? भारतीय जनता पार्टी ने किसी प्रकार का संपर्क नहीं किया है। और रही बात पवार साहब की जो पार्टी है, उनको हमने सभी ने उनको कहा था कि आप यदि नहीं लड़ रहे हो तो हम चुनाव लड़ने के लिए तैयार हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।